हा 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 श्री स्वामी समर्थ आहे भाऊ आपला भाऊ. हा बघा बघा हालंड बघा आपला दरवर्षी येते. काय नवीन आले? होळीला पुरणपोळी नसेल असं होणारच नाही. आता चाललाय तो सेलिब्रेट करायला. मित्रांनो आर्यने बघा आमचा मानेचं काय केलंय. शपथ डोळा बघ. मी पण जेवतो आणि तुम्ही पण या जेवायला. मित्रांनो आज आपल्या बिल्डिंगमध्ये होळी आहे आणि त्यासाठीच ही आम्ही लाकडं सगळी जमा केली आहे. दरवर्षी आपण ब्लॉग बनवतो तर बोललो यावर्षी पण ब्लॉग बनवला पाहिजे. आणि ते बघा आपली सगळी मंडळी आली आहे. काम कर रे. हे बघा मामा आता खोदतोय तिकडे, तुम्हाला दाखवतो. इथे असं आम्ही सर्कल बनवतोय छोटा, कारण ही लाकडं आपल्याला त्यामध्ये बसवायची आहेत. अभ्यास जर नाही झाला तर हेच या लाईन मध्ये उतर. कशाला अभ्यास बरोबर आहे. मामा बघा फुल गावठी स्टाईल. मग किती वेळ लागेल पुढच्या होळीपर्यंत होईल? अरे मी कोकणातला आहे बा, ह्या गोष्टी मला माहिती आहे. तुझ्या मुंबई जन्मभूमी नाही आला. होळी सण आम्हाला चांगले माहिती आहेत कसे साजरे करावे. तेच आणि मामाने नाही बोललं तरी एक 10-15 मिनिटात एवढा सर्कल केले, आता करतीलच. आणि हे बिनकामाचे इथे पोरं उभी आहेत. हे काय चालेल तू मामा लाकडी फळी एवढी मोठी चालेल. अण्णा जे असेल ते आण, फक्त जे घरी वापरायचे ते आणू नकोस, नाही तर ते पण घेऊन येशील. नंतर बोलशील आग लागल्यानंतर काढून द्या बाहेर. राकेश को समझा ना अपना जो. हंस राकेश एक बार स्माइल. अरे फोटो निकाल रहा इसके लिए बोला वीडियो ने. स्माइल. कसा हसतो भाऊ आपला. काय बोलाल या होळीबद्दल? काय बोलणार, दरवर्षी येते. काय नवीन आले? पण काम कोणी जास्त केलंय? मी. सगळ्यांनी केलं. काय आर्या, तू इकडे बोल, हशाम. हे तुझं नाव रे? आर्य काय बोलायचं यांच्याबद्दल? सगळे कामचोर आहेत. तू पण एक आहे जो आम्ही काम करतो आणि तू व्हिडिओ काढतो. मी लोकांपर्यंत पोहोचवतोय ना तुमचं काम. तुमचं काम मी लोकांपर्यंत पोहोचवतोय. आणि आज मित्रांनो आम्ही यांना आहे ना क्लासला सुट्टी जाहीर केली. सुट्टी टीचर आहे ना त्यांच्या तिथेच बसले. टीचरला काय विचारतो? काय सुट्टी जाहीर केली? विचार. कशाला कशाला जाऊन आले? हा का जाऊन आले. बरे तेवढी तरी अक्कल येईल. आपल्याकडे अजून एक मेंबर आहे जो यावर्षी होळी खेळणार आहे की नाही माहित नाही, पण आम्ही त्याला खाली आल्यावर असा चेहरा करणार त्याचा की तो 10वीच्या पेपरला त्याला समजलंच नाही पाहिजे टीचरला की हा आलाय. येणार की नाही? यावरती 10वी आहे. नाही घरचे पाठवत नाही. तुला कोणी बोलते? मामा बोलतात तुला कोण बोलत? मित्रांनो ज्या गोष्टीसाठी आपण थांबलेलो, आता लाकूड आहे ना आपण मध्ये ठेवलाय. मामाला घाम बघा कसला आलाय. टाक ना. हा अजून एक टाक. लाकडाच्या बाजूला आपण दगड टाकलेत. आता थोडंच बाकी आहे. आता तुम्हाला ना डायरेक्ट सगळी होळी झाल्यानंतर दाखवतो. आता तुम्ही पण बोर व्हाल. मी जरा डोकं लावलं आणि यांच्यासाठी पुलअप सारखं हे मी करून दिलं. हो हा वा 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 फुल इज्जत फुल इज्जत. जमलं जमलं. नको नीलला नको, नीलची हाईटच नाही तेवढं. वा मार. ए आरामात बघ काय आहे नाही ना खाली. तर एवढा लांबल्याचा कसा कबोर्ड आहे आपला. चल रे आर्य उचल. ए उसमें क्या खरा रहेगा क्या शोकेस? उचल उचल. श्री स्वामी समर्थ आहे भाऊ आपला भाऊ. खेळ ते आर्य खेळत आरामात आरामात. हा बघा हा बघा हालंड बघा आपला. चल 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 फुल इज्जत फुल इज्जत. ए राकेश क्या पिक्चर चल रहा है क्या? मस्त काम करताय मस्त काम करताय. आजचं भेटणार तुम्हाला पेमेंट. चला चला. तर हा कबोर्ड आता आपण आणलेला आहे आपल्या बिल्डिंग मध्ये. आता याला तोडूया मधून आणि लावून टाकूया आपल्या होळीमध्ये. वेदन पण आलेला आहे. आता मामा बघ गावरान मामा बघा. गावरान गावरान मामा. अरे जाम मामा जाम मजबूत आहे. पुष्पामध्ये कसं तिथे कामाला लावतात झाडी झुडपात, तशी आपली चड्डी गँग पण तसंच करते. चल चल पुष्पा चल पुष्पा. हा ए नील चल ना. हा वा वा. इथे ना आता आपली होळी आहे ना उभी झाली आहे. आणि मामा बघा इथे कलर आहे ना उधळतोय होळीच्या बाजूने. एकदम डिझाईन केली आहे फुल एकदम. आणि आर्यला याने एक काम दिलेलं हॅपी होली लिहायचं. त्यांनी आहे ना त्याचं 3री मधला अक्षर काढलंय. म्हणजे 3रीतल्या मुलाचा पण चांगला असेल ह्याच्यापेक्षा. काय लिहिलंय बघा. पहिले चुकीचं लिहिलं म्हणून परत आम्ही कलर टाकला आणि नवीन लिहिलं तर त्याच्यात पण काय काय चांगलं आहे. ट्राय केलं पण त्यांनी ट्राय केलं. असं वाटतं शशांक काढून गेलाय. अजून एक गोष्ट ट्राय करतोय बघूया काय लिहितोयस आता. वेलकम वेलकम डब्ल्यूने होतो व्हीने नाही. अच्छा
जरा अक्कल असली असती ना तर काय. ठीक आहे चल कर, पटेल नको देऊ. हॅपी होली बोलो, हॅपी होली. बोलो हैप्पी होली, फुल ऑन खेलो. हॅपी होली. मोडन केलो. और कुछ बोलना है? हाँ. बोलो. क्या हूँ? तुमको पता. आर्यने बघा वेलकम किती सुंदरपणे लिहिलंय. एक नंबर आर्य. पार्टी ऑर्डर. येस प्लीज DM फॉर द पार्टी ऑर्डर्स. असेल अशी गोष्ट तुम्हाला तुमची पार्टी खराब करायची असेल. बघितलं कसं उडवली रांगोळी. घरी आलो मित्रांनो आणि होळीला पुरणपोळी नसेल असं होणारच नाही. हे काम माझं असतं, पण मी आता खाली गेलेलो म्हणून मला 1760 कामं होती म्हणून मी नाही केलं. आता मम्मी थोड्या वेळाने पुरणपोळ्या पण बनवेल आणि तिचा पण घाम निघालाय. मला हे ना नुसतं पुरण पण खायला आवडतं, पण मम्मी बोलते पहिले नैवेद्य दाखवायचं मगच. हे बघा आता आपली होळी पेटली आणि इथे आपली सगळी मंडळी. हे काम स्वप्नील जायला चांगलं जमतं. दादाने आता इथे रंग आणलाय. सगळ्यांचे चेहरे रंगणार, स्वागतचे केस. होली नाही मोगली. होली. हा फेस वॉश केसात टाका. आंघोळ करून थकला पाहिजे. हॅपी होली. हॅपी होली हॅपी होली. आणि यावर्षी श्रवणचा पाय त्याला साथ नाही देते कारण की तो पडलाय म्हणून तो होळीला दिसणार नाही आपल्याला. तरी लाव ना, रंग लावायला काय जाते, लावलं तरी नाही दिसणार तुला. हे ह्याला लाव. अरे शपथ डोळा बघ. स्वागत. हे आम्ही ना ओळखत तन्मय बाई इकडे. मित्रांनो आर्यने बघा आमचा मानेचं काय केलंय. याची मान खूप गोरी दिसते. मला बघवत नाही. नाही निघत आहे तो. अरे 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 वा वा. अरे नका मारू रे. आज एक प्रतिक्रिया तू दिली पाहिजे. होळी आहे, काय प्रतिक्रिया पाहिजे तुला? म्हणजे कशी आहे आजची होळी? आता चाललाय तो सेलिब्रेट करायला. मित्रांनो या रस्त्यावरूनच आहे ना कोणच जात नाहीये. म्हणजे आम्हाला वाटलं कोण जाईल. केस कापायला आलो ना सलॉन मध्ये. अरे अरे क्या कर रहा तू? परत एक अजून एक. चला मित्रांनो इथून तर कोण जात नाहीये. आता घरी जाऊन ना मस्त जेवण बनवलंय. पुरणपोळी. तुमच्याकडे काय बनवलंय? आता कसं जरा जोर आला. कोणाशी बोलत असतोस कॉलवर बाजूला जाऊन? वेदांशी का वेदांशी? समजलं वेदांत तुला? सेम बट डिफरेंट. लय पंख फुटले. तो हात लांबच उभा आहे. मित्रांनो तर आता मी घरी आलोय. मी तुम्हाला चेहरा पण दाखवणार नाही कारण की रंग निघतच नाहीये. हातावरूनच तुम्हाला कळलं असेल. आणि इथे आता आपल्याकडे कट्याची आमटी आहे आणि मस्त आता पुरणपोळ्या घेतल्यात मी आणि त्याला मस्त तूप लावलंय. आणि आता बरेच दिवसानंतर तुम्हाला हे वाक्य ऐकायला मिळत असेल, मी पण जेवतो आणि तुम्ही पण या जेवायला. चला आता आपण जेवून घेऊया आणि आता उद्याचा तुम्हाला रंगपंचमीचा व्लॉग बघायलाच मिळेल. चला आजचा व्लॉग एवढा काय मोठा नव्हता पण ठीक आहे, तुम्हाला नक्कीच आवडला असेल कारण की एवढी त्या टाईपची होळी आमची नव्हती. चला.